किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी या चित्रपटाला आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा. फक्त इथे हजर असलेल्या लोकांना काही डिस्काउंट मिळणार आहे का? डिस्काउंट असा मिळणार आहे की त्याच्यामधनं तुम्हाला हे जरूर कळेल की आपलं क्रेडिट कार्ड कसं वापरावं. कारण की आपण क्रेडिट कार्ड घेतो आणि हे बनवताना पिक्चर माझा जो असिस्टंट म्हणजे आहे अजूनही, तर त्याचे वडील RBI मध्ये गेली 25 वर्ष काम करतात आणि त्यांना पण असा फोन गेलेला होता आणि त्यांचं 25,000 असेच गेलेले. सो त्यामुळे ते कसं वापरावं आणि ते आपले पैसे जे असतात एवढे हार्ड अर्न मनी असतात तर ते आपण कसे जपून ठेवावे ह्याच्यावरती त्याच्यामध्ये भाष्य आहे. त्यामुळे ते इनडायरेक्टली दॅट इज अ ग्रेट डिस्काउंट टू यू. थँक्यू. आताच त्यांनी सांगितलं की जो बँकेचा मुद्दा सांगितला तर मला सांगायला आनंद वाटतो की मी सुद्धा 25 वर्ष बँकेत नोकरी केलेली. पण मलाही माहिती आहे क्रेडिट कार्ड कसं वापरावं, डेबिट कार्ड कसं वापरावं. आणि या ठिकाणी मला शिवाजी फुलसुंदर दिसत आहेत. मी त्यांना पुढे येण्यासाठी विनंती करणार, कृपया पुढे यावं. नाही या, देयर इज अ पर्पज बिहाइंड, प्लीज. आपण टाळ्यांच्या गडगडात त्यांचं स्वागत करूया. मला सांगायला आनंद वाटतो की उपमहासंचालक पदी बरं का 25 वर्षांनंतर मराठी माणूस मिळतोय शिवाजी फुलसुंदर. आपण त्यांचं स्वागत करूया. फुलवा कामकर त्यांना गुच्छ देऊन स्वागत करताय. फुलवा कामकरांची एक स्टेप किती कॉस्टली आहे तुम्हाला माहितीये का? एवढ्या स्टेप त्यांनी घेतल्या बघा. असं चालले ऍट पार. अर्थात अनिल बरोबरची मुलगी आहे ती, आमच्या मित्राची मुलगी. आता त्यांचा एक दृष्टिकोन फार महत्वाचा असं पंचायत अधिकारी सांगितलं. मला पाडगावकरांचा एक दृष्टिकोन सांगावा असं वाटतं. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी एकदा पाडगावकरांनी विचारलं, म्हटलं की पाडगावकर साहेब तुम्ही 80 वर्षाचे झालात आज आणि जयंतराव साळगावकर सुद्धा 80 वर्षाचे झालेले, तुमच्या दोघात फरक काय? पाडगावकर म्हटले की त्यांचं मला माहिती नाही, कदाचित त्यांनी 80 पावसाळे पाहिलेले असतील, पण मी मात्र 80 वसंत ऋतू पाहिलेले. याला दृष्टिकोन म्हणतात. त्यानंतर आपल्या समोर येत आहेत भारतकुमार राऊत साहेब. पुस्तकाचं मी प्रकाशनानिमित्त अध्यक्ष आणि त्याचे लेखक बर्वे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. तुमच्या आणि माझ्यामध्ये एक फरक नक्की आहे, म्हणजे अनेक काही इतर फरक, एक फरक मला नक्की दिसतोय आणि तो म्हणजे इथे कदाचित मी एकमेव माणूस बर्वे फॅमिली आणि प्रकाशक सोडले तर ज्यांनी हे पुस्तक संपूर्ण वाचले. बरोबर आहे ना? प्रकाशन आता झालं त्यामुळे कोणी वाचलेलं नाही अशी माझी समजूत आहे. आता मला व्यवसाय परत्वे अनेक वेळा अनेक ठिकाणी बोलवलं जातं. ते का बोलवतात हे मला माहित नाही, ते त्यांना तरी माहिती असतं की नाही मला ठाऊक नाही, अशी एक लोकांची समजूत. त्यामुळे मला बोलवतात आणि मी जातो. त्यामध्ये सगळ्यात मला भीती काय वाटते माहितीये का? अनेक ठिकाणी जातो, म्हणजे बारशांपासून श्रद्धांजल्यांपर्यंत सगळीकडे जातो. पण एका ठिकाणी जायला मात्र मला खूप भीती वाटते मनापासून. होतो ही दूरदर्शनची म्हणजे माझी कौटुंबिक माणसं असते म्हणजे तुम्हाला सांगतो मला खूप भीती वाटते कुठल्याही पुस्तकाच्या प्रकाशनाला जायला. याचं कारण पुस्तक प्रकाशनाला जायचं तर आमच्या समाजामध्ये म्हणजे जे असे वक्त्यांचा समाज जो आहे याच्यामध्ये काही माणसं इतकी चांगली असतात की जे केवळ पुस्तकाचं कव्हर बघून आणि वेळच झाला तर त्याचं रॅपर बघून ते पुस्तकाबद्दल ताल फिरतात बोलू शकतात आणि अतिशय छान बोलतात. लोक खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं बोलणं ऐकतात, टाळ्या वाजवतात, त्याच्यावर मनन चिंतन करतात आणि आपल्याला यांच्या वक्तव्यातून काय धडा मिळाला याची चर्चा करत घरी. अशी माणसं एक तर खूप महान असतात किंवा खूप मूर्ख असतात. या दोन्ही नाहीये. त्यामुळे माझा साधारणपणे स्वतःविषयी दंड कसा घालून घेतलाय, जर का पुस्तक प्रकाशनाला जायचं असेल तर त्या पुस्तकाची प्रत मला काही दिवस तरी आधी मिळाली पाहिजे. ती मी वाचेन आणि नंतरच मी त्या प्रकाशनाला जाईन असा मी स्वतःपुरता दंड घातला आणि पाळले. चंद्रकांत बर्वेंचं पुस्तक, हे पुस्तक आधी आलं नाही पण त्याच्या आधीच मी त्याला येतो असं सांगितलं. तोसा त्यांचा मला फोन वगैरे काही आला नाही, प्रकाशकांचा फोन आला नाही, कुठलंही पत्र नाही, काही नाही.
आमच्या गृह मंत्रालयातून आदेश आहे. एक तरफ सारी खुदाई आणि दुसरी तरफ दूरदर्शन का भाई. अशी परिस्थिती असल्यामुळे मला नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. तेवढं धारिष्ट अजून माझ्या अंगी बांधलेलं नाही. त्यामुळे ते काही बोलायच्या आतच, त्यांची माझी पहिल्यांदा फोनवर बोलणं होऊन नंतर प्रत्यक्ष बोलणं व्हायच्या आतच मी हो म्हणून सांगितलेलं होतं. माझं सुदैव असं मी स्वतः बर्वे घरी आले आणि त्यांनी मला ह्या पुस्तकाची प्रत चांगली महिनाभर आधी मला त्यांनी दिली. अशी पुस्तकं वाचणं म्हणजे हे नाही, अशी पुस्तकं वाचणं, विशेषतः जी आत्मचरित्रपर किंवा आत्मकथनपर स्वतःच्या आठवणींवर लिहिलेली असतात ना, ही पुस्तकं वाचणं म्हणजे अधिक माझ्या पोटात नेहमी गोळा येतो. कारण अनेकदा अशी पुस्तकं ही रेल्वेच्या वेळापत्रकाप्रमाणे असतात. 9-10 मिनिटांनी जाणारी गाडी रतलामला जाणारी आहे, अमुक गाडी ही 9:23 अप ही दिल्लीला जाणारी आहे. असा स्वतःचा सगळा जीवन प्रवास त्यांनी रेल्वेच्या वेळापत्रकासारखा लिहिलेला असतो. आणि अनेकदा असं काय लिहिलेलं असतं की त्याच्यामुळे व्यक्तीचा परिचय होण्याच्या ऐवजी व्यक्ती आणखीन आपल्याला दुर्गम व्हायला लागते, कळतच नाही हा माणूस कोण आहे असे असतं. त्यामुळे मी शक्यतो असा मनाचा हिया करूनच अशी पुस्तकं वाचायला घेतो, पण वाचतो. ज्या दिवशी बर्वेने पुस्तक मला आणून दिलं त्या रात्रीच मी सहज 2-4 पानं आज वाचूया मग बाकीचं करूया असं म्हणून रात्री बेड साईडला जनरली आम्ही पुस्तक घेऊन बसतो आणि पुस्तक वाचतो. तसं ते मी वाचायला घेतलं आणि बर्वे साहेब मला सांगायला आनंद वाटतो, मी एक नाही परंतु 2 बैठकीत हे पुस्तक पूर्ण वाचून पडलो. त्याच्यामुळे मला झोप लागली नाही, त्याच्यामुळे ऍसिडिटी झाली, त्या गोळ्यांचा खर्च मी तुमच्याकडून घेणार. असो तर हे पुस्तक आणि मी माझ्याकडे दुसरं काही बोलण्याजोगं नसल्यामुळे, म्हणजे याकूबजी काय किंवा कांचनताई काय ह्यांच्याकडे स्वतःविषयी बोलण्यासारखं खूप आहे, माझ्याकडे काहीच नाही. आणि त्याच्यामुळे मी फक्त पुस्तकाविषयी बोलणार आहे. असा आदेश आहे. असं तिने मला सांगितलं की भरत कुमार हे पुस्तकाविषयी बोलणार आहेत आणि तू पुस्तकाविषयी बोलणार नाहीस असं त्यांनी मला सांगितलं. पण हे बरं झालं, मला त्याने माझा विषय कळला. चंद्रकांत बर्वे त्यांचे मोठे बंधू माझ्या खूप चांगल्या परिचयाचे होते. मुलगा इकडे बसलेलीच आहे. माझा आणि बर्वेंचा खरंच परिचय नव्हता, कारण आम्ही आमच्या इनिंग्स चुकलेल्या आहेत. म्हणजे एक खेळाडू आउट झाल्यानंतर दुसरा येतो ना, एकमेकांना मैदानात कधीच भेटत नाही. तसं आमचं झालेलं आहे. मी आउट झाल्यानंतर त्यांची एंट्री, मी दूरदर्शनमध्ये काढली. त्याच्यामुळे खरं म्हणजे इथे दूरदर्शन मध्ये सगळे बोलत होते तेव्हा मला सारखं वाटायचं की हम आपके है कोण, दूरदर्शन मध्ये कोण आहे. कारण मी स्वतःला दूरदर्शनचा पुत्र समजतो. कारण जसं याकूबजींनी सांगितलं त्या सगळ्या आठवणी माझ्या आहेत की दूरदर्शनच्या पहिल्या दिवशीपासून मी दूरदर्शनमध्ये नोकरी करत होतो. तर मी दूरदर्शनमध्ये नोकरी करत होतो त्यामुळे मी स्वतःला दूरदर्शनचा पुत्र समजतो. पण दूरदर्शनच्या कन्येशीच मग लग्न केलं. म्हणजे एका बाजूला मुलगा, दुसऱ्या बाजूला जावई, अशा दोन्ही नात्यांमध्ये मी असल्यामुळे मला मी दूरदर्शनचा कोण आहे हे कधीच कळलं नाही. आणि त्याच्यामुळे बर्वेंचं पुस्तक वाचताना माझ्या मनामध्ये कुतूहलयुक्त अशी एक उत्सुकता अशी माझ्या मनात होती आणि ती पूर्ण झाली एवढं मी तुम्हाला आधी सांगू शकतो. मी पत्रकार आहे, कोणाविषयी फार चांगलं बोलायचं ना तर आम्हाला ओव्याच्या 2 पुड्या खायला आणि त्यातून मराठी माणूस ठीक आहे आणि पुण्याची तुम्ही ठीक आहे म्हणजे खूप चांगलं, बरं आहे म्हणजे सर्वोत्तम आहे. पण हे खरोखर पुस्तक अत्यंत उत्तम आहे आणि त्याच्याबद्दल मी पुस्तक याच्यामध्ये बर्वेंचा संबंध प्रवास दिसतो. त्यांनी आधीच एक पुस्तक आकाशवाणीवर लिहिलं असतं, त्याच्या सुरुवातीलाच म्हटलेलं, ते काही मी वाचलेलं नाहीये.
पण दूरदर्शन पासूनचा त्यांचा प्रवास हा याच्यामध्ये सगळा दिसतो. त्यांनी अहमदाबादला नोकरी केली आहे, त्यांनी मिझोरमला केली आहे, त्यांनी मुंबईला केली आहे, विविध हुद्द्यांवर केलेली आहे नोकरी आणि अत्यंत यशस्वीपणे केली आहे. मग ही एका सरकारी अधिकाऱ्याची गोष्ट आहे का? तरी सरकारी अधिकाऱ्याची गोष्ट नाही. ते सरकारात अधिकारी आहे पण सरकारी अधिकारी नाही. हे लक्षात, खूप मोठा फरक आहे याच्यामध्ये. सरकारातले अधिकारी आणि सरकारी अधिकारी. जो सरकारी अधिकारी असतो ना, तो लाल फितीमध्ये त्याचं मन अडकलेलं असतं. त्याचं डोकंच खाकी कागदांचं झालेलं असतं. आणि तो नोकरी का करतो? कारण तो रिटायर झालेला नसतो म्हणून. आणि नोकरीला का लागतो? रिटायर व्हायचं असतं म्हणून. बर्वे हे त्याचे नाही. बर्वे अत्यंत सृजनशील माणूस आहे. मुख्य म्हणजे सरकारी अधिकारी असूनही त्यांना एक मन आणि मनाच्या वरच्या अवयवामध्ये डोकं आहे आणि ते स्वतंत्रपणे चालणार डोकं आहे. असं ज्या डोकं असणारे सरकारी अधिकारी असतात ना, त्यांना अनेकदा खूप त्रास सहन करावा लागतो, मानसिक आणि शारीरिक. मग त्यांच्या बदल्या होतात कारण त्यांचे अनेक निर्णय त्यांच्या वरिष्ठांना, जे बाबू असतात, त्यांना झेपत नाहीत, पटत नाहीत, उमजत नाहीत, कळत नाहीत. त्यामुळे त्याच्या बदल्या होतात. मग या आपण मराठी माणसं असल्यामुळे दादरला राहणाऱ्या माणसाची बदली जर कांदिवलीला झाली ना, तो ठामपणे ना नकार देऊन नोकरी सोडतो. बरोबर की तसं नाही केलं. हे अहमदाबादला गेले, मिझोरमला सुद्धा गेले. हा मिझोरम हा आपल्या देशाचा भाग आहे हे आज आपल्याला सांगावं लागतं. अशी परिस्थिती अशा ठिकाणी जाऊन ते रमलेत आणि मिझोरमची त्यांनी वर्णनं केली आहेत ना मित्रांनो, मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही केवळ ईशान्य भारतावर तुम्ही एक पुस्तक करा. कारण हा प्रदेश हा जोपर्यंत माझा आहे, माझ्या बांधवांचा आहे असं जोपर्यंत मला वाटत नाही ना, तोपर्यंत आपण अखंड हिंदुस्थानाची, भारत माता की जय म्हणण्याची आपल्याला कुठलाही अधिकार प्राप्त होत नाही. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती अशी आहे, प्रकाश इकडे जर जमत असेल तर तुम्ही निश्चितच ईशान्य भारतावर त्यातल्या सप्तकन्या आणि आता जी 8वी कन्या म्हणजे सिक्कीम त्याला जॉईन करा, यांच्याबद्दल तुम्ही जरूर काय दिले हो. हा भारताचा भाग आपल्याला कळला पाहिजे. मला तुमच्या पुस्तकातला सगळ्यात मोठा भाग तोच आवडला. कारण मी संसद सदस्य झाल्यानंतर मला तिकडे जायची संधी मिळाली होती. तो भाग बघितलेला होता, परंतु इतिहासाची जी पुनराठवण असते ती आठवण मला तुमच्या या पुस्तकामुळे झाली. बर्वेंच्या या पुस्तकामध्ये अनेक गोष्टी या काही अपेक्षित आहेत, काही अनपेक्षित आहेत आणि त्याचबरोबर काही अनाकलनीय सुद्धा आहे. त्यांनी विविध त्यांची पुस्तकामध्ये त्यांची लिहिण्याची स्टाईल खूप नर्म विनोदाची. विनोदाचे अनेक प्रकार असतात. एक खोखो हसवणारा विनोद, दुसरा गुदगुल्या करणारा विनोद, तिसरा असतो अत्यंत नर्म म्हणजे स्मितरेषा निर्माण होईल अशा तऱ्हेचा पण आतल्या मनाला भिडणारा असा विनोद. असे विनोदाचे प्रकार असतात. त्याच्यामध्ये अश्लील विनोद वगैरे द्विअर्थी शब्दांचे विनोद वगैरे मी सोडून द्या, ते मी म्हणत नाही. मी सभ्य माणसांचं गॅदरिंग असल्यामुळे इथे तशा प्रकारचे तर यांचा विनोद हा त्या पद्धतीचा आहे. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचे जे ओठ आहेत ते जास्तीत जास्त 20 अंशाच्या कोणामध्ये फाकतील, मात्र तुम्हाला आनंद 100 अंशाचा झालेला असेल. अशा तऱ्हेचा हा विनोद आहे आणि तो विनोद त्याचे सहज जाता जाता पेरतात. लेखाच्या शेवटच्या ओळीमध्ये शेवटच्या 3 शब्दांमध्ये ते पेरून जातात आणि मात्र हे हा विनोद पेरत असताना ते एक खूप जीवनाचं गंभीर सत्य तुम्हाला सांगत राहतात. ही सगळ्यात त्यांची मोदी. ते प्रत्येक प्रकरण आहे ना, त्याची ती खूबी आहे त्यांची, की त्यांनी जाता जाता एक मोठा हसण्यासाठी म्हणून तुम्हाला एक मोठा तडाखा मारलेला असतो. अस्वल गुदगुल्या करून मारतं ना, तसे गुदगुल्या करून मारतात. असो, त्यांच्या अहमदाबाद मधल्या वास्तव्याबद्दल त्यांनी लिहिलंय. त्याच्यात गुजराती मराठी यांच्यातला संस्कृती लढा हा दिसतो. त्यामध्ये लढा म्हणून कधी सांगत नाहीये. ते मिझोरमचं तुम्हाला सांगितलं मुख्य भाग. आणि तुम्ही सगळे इकडे बसल्या ते मुंबई दूरदर्शन असल्यामुळे मुंबईवर त्यांनी खूप काय काय लिहिले आणि त्यांनी लिहिलंय ना. आता मला बाकीच्यांचं काय लिहिलं मला माहिती नाही,
पण मुंबई दूरदर्शन मी काम केलं असल्यामुळे आणि ते आमचं कौटुंबिक चॅनल असल्यामुळे, फॅमिली डॉक्टर असतो, फॅमिली वकील असतो, तसं आमचं ते फॅमिली चॅनल ते असल्यामुळे मला अनेक माणसं तिथली आणि 3-4 पिढ्यांची, जशी कांचनची पिढी मला माहिती आहे, तिच्या आधीची पिढी मला माहिती आहे, पी.व्ही. कृष्णमूर्तींपासून आता कोण मला डायरेक्ट माहिती नाही, इथपर्यंतचे सगळे मला डायरेक्टर सगळे माहिती असल्यामुळे मला अनेक नावं ही नक्की माहिती आहेत. त्या नावांबरोबर त्यांची स्वभाव वैशिष्ट्य, त्यांची कार्यपद्धती ही सुद्धा माहिती आहे. याच्यामध्ये त्यांनी जे काही लिहिलेलं आहे ना, ह्याच्या त्यांनी दूरदर्शनच्या कर्मचाऱ्यांचे, अधिकाऱ्यांची नावं बदललेली आहेत आणि ती सभ्यतेला धरून बदललेली आहेत. ही सभ्यतेला धरून ती बदलणे आवश्यक आहे, त्यामुळे बदलली. परंतु असे जरी त्यांनी बुरखी घातलेली असली, प्रत्येकाने वेगळ्या नावाचा बुरखा घातले आणि ते वावरतात, परंतु तो बुरखा त्यांनी असा आहे की त्या बुरख्यातून त्यांचा चेहरा प्रत्यक्ष दिसेल ना, त्यापेक्षा अधिक स्पष्ट दिसतो. अशा तऱ्हेने आता मला तुम्ही अगदी म्हणजे मंगेश होळीकर सारखे वगैरे नावं घेतली आहेत त्यांनी, त्याच्याबद्दल प्रश्न नाही, परंतु काही नाव आहे. उदाहरणार्थ आरती नेने नावाच्या एका वृत्त निवेदिकेचं नाव त्यांनी याच्यात टाकलं. अनेकांना कळणार नाही आरती नेने म्हणजे कोण. मला बरोबर ते कळलं आरती नेने म्हणजे कोण. बाहेर सूत्रसंचालन करणाऱ्या, तिकडे डायरेक्टरचं दर्शन घडवणाऱ्या, त्यांच्याबद्दल मुलाखती छापून आणणाऱ्या, आणि ते सगळं झाल्यानंतर दूरदर्शन मध्ये निवेदिका म्हणून जाहीर झालेल्या अशा आरती नेने ह्या कोण, ह्या मला आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण सब बातें खुली नाही चाहिए. त्याचबरोबर छोट्या छोट्या जसं लिहिलं की रेसिपीच्या 15 मिनिटाच्या कार्यक्रमाला सुद्धा संकल्पना म्हणून नाव टाकणारे असे लोकेश शर्मा यांचं नाव त्यांनी वापरलं. आता इथे कोणालाही सांगायची जरूर नाही. लोकेश शर्माला जरी उभा केला ना, तेव्हा सांग मी तो नाही, मी हा, असं सांग. इतकं स्पष्टपणे त्यांच्या या गोष्टी दिसत असतात. मात्र माझी तुमच्याबद्दल तक्रार ही काय की दूरदर्शनच्या लोकांनाही स्वतःचं कुटुंब मानतात, त्यांनी पुढे ते म्हटलंय सुद्धा आहे, आणि त्यामुळे त्यांचे इंटरेस्ट आणि कदाचित वेस्टेड इंटरेस्ट हे राखण्यासाठी त्यांनी त्यांची नावं बदललेली आहेत. मी दूरदर्शनवर काम केलं, मी पत्रकारितेत काम केलंय, मी सार्वजनिक जीवनात काम केलंय, मी राजकीय जीवनातही काम केलंय. एक मला तुम्हाला सांगायचंय की हे सगळं करत असताना जेव्हा त्यांनी राजकीय नेत्यांबद्दल लिहिले ना, त्यांची मात्र त्यांनी नावं ठसठशीत लिहिलेली. हा काय प्रकार? म्हणजे आपलं ते राखायचं आणि दुसऱ्याचं ते ठोकायचं, असा सगळ्यांचा हा प्रकार आहे. पण हे एक चांगल्या लेखकाचं कर्तृत्व आहे. कुणाला राखावं, कुणाला ठोकावं, कुणाला सांभाळावं, कुणाला मारावं, कुठे काय सांगावं, किती सांगावं, कसं सांगावं याचं भान ठेवणारे असे ते चांगले लेखक असतात. तसेच हे झालेले त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक माणसं त्यांना त्यांच्या जीवनामध्ये त्यांना भेटत गेली. दूरदर्शनमुळे, आकाशवाणीमुळे त्याच्या काही त्यांनी आठवणी दिलेल्या, खूप चांगल्या चांगल्या आठवणी आहेत. पण मी सगळ्या सांगणार नाही, कारण जशा मी सांगितलं तुम्ही पुस्तक विकत घेऊन वाचणार नाही, बरोबर ना, म्हणून पुस्तकात त्याच्यावर सांगणार. पण एक मला म्हणजे राहत नाही अशी गोष्ट म्हणजे गंगूबाई हनगल आणि त्यांची जी भेट झाली, गंगूबाई हनगल यांची त्यांची जी भेट झाली आहे, ही भेट मला त्यांनी ज्या पद्धतीने लिहिली आहे, त्यांना खुर्चीत बसून ज्या पद्धतीने आणण्यात आलं आणि नंतर जे काय बोललेले आहे ते हे मला खूप खूप आवडलेलं आहे आणि ही आठवण मला माझ्या मनाला जाऊन भिडलेली आहे. त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे आणि या दोघांशी माझा सुद्धा परिचय आलेला असल्यामुळे मला नक्की माहिती आहे की गोपीनाथजी मुंडे अगदी अनोळखी माणसाच्या खांद्यावर सुद्धा कसा योग्य वेळी पाठीवर हात ठेवायचे आणि आपण जसे काय शाळेपासून जे गोट्या खेळणारे मित्र आहोत अशा तऱ्हेने कसे ते वागायचे आणि नंतर जाता जाता दुसऱ्या दिवशी यांचं नाव काय, हे सगळं मी अनुभव असल्यामुळे हे त्यांनी ज्या खुबीने लिहिलेलं आहे ना, हे मला खूप खूप आवडलेलं आहे. शेवटी मला जाता जाता एवढंच सांगायचं की त्यांनी दूरदर्शन, विशेष दूरदर्शन बद्दल त्यांनी काही तक्रारी सुद्धा तक्रार म्हणून न म्हणता त्यांनी त्या मांडलेल्या आहे.
त्याच्यातून दूरदर्शनची ब्युरोक्रेसी या विषयावर त्यांनी खूप अधूनमधून त्यांनी ते लिहिलेलं आहे आणि ते खूप मनोज्ञ आहे, ते खूप विचार करण्यासारखं आहे. शिवाजी फुलसुंदर आता दूरदर्शनचे संचालक मध्ये बसलेले आहेत, ते आमचे मित्र आहेत, त्यांना उद्देशून मी बोलत नाही. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की दूरदर्शन हे कलेचं माध्यम आहे आणि या कलेच्या माध्यमामध्ये काम करणारी माणसं ही तशीच कलावंत असली पाहिजेत. ते सरकारी अधिकारी असू दे, शेवटी सरकार असते त्यामुळे सरकारी अधिकारी असणार, परंतु त्यांचं मन हे सृजनशील असंच असलं पाहिजे. तसं नसेल तर मग काय काय आफत होऊ शकते ते सुद्धा या पुस्तकामध्ये अनेक वार जाणवलेलं आहे. साधी कॉन्ट्रॅक्ट करणं किंवा चेंज रिपोर्ट, ट्रान्सफर रिपोर्ट देणं यासारख्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. तर मला असं वाटतं हे ब्रिटिशांच्या काळातला जमाना आता बदलायला पाहिजे. अजूनही जर तुम्ही किती निकेल आणि किती कॉइन्स होती हे जर का तुम्हाला रिपोर्ट भरायला लागत असेल तर मला असं वाटतं की ते करायला पाहिजे. आणि आता इकडे जे कोणी आता दूरदर्शनमध्ये उपस्थित असतील इकडे लोक, म्हणजे आता नोकरीत असतील, अशा माणसांनी याच्याबद्दल काहीतरी करायला पाहिजे असं मला निश्चितच वाटतं. कारण दूरदर्शन हे कलेचं माध्यम आहे, ते पब्लिक इंटरेस्ट ब्रॉडकास्ट आहे ही गोष्ट नक्की, त्या दृष्टीने आपण काम करतोच आहोत. परंतु कलेची जेव्हा अशा त्याचं पब्लिक इंटरेस्ट ब्रॉडकास्ट जेव्हा असतं तेव्हा पब्लिक इंटरेस्ट